नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC एज्युमॉल या चॅनलमध्ये। तर आज आपण वेगळ्याच टॉपिकवरती इथं चर्चा करणार आहोत। हा आजचा टॉपिक जो आहे तो रिसेंटली तुम्हाला जी माहिती आहे, केरळची जी ट्रॅजेडी झाली आपली रिसेंटली वायनाडमध्ये। केरळमध्ये काय झालं, वायनाड या जिल्ह्यामध्ये एक भूस्खलन झालं किंवा आपण त्याला म्हणतो लँडस्लाईड झालं। तर त्या लँडस्लाईडमध्ये बघा मित्रांनो, अशा प्रकारे म्हणजे नेमकं लँडस्लाईडमध्ये काय झालं, ते कशामुळे झालं आणि त्याच्यावरती उपाय काय करू शकतो आपण, त्याच्यावरती आपण आजचं हे लेक्चर घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये एक बघा, वायनाडमध्ये निसर्गाचं रौद्ररूप म्हणजे हा जो आता अख्खा डोंगर होता किंवा अख्खं जे वरचं पूर्ण माती, दगड, झाडं हे सगळे कंटिन्युअसली पाऊस पडल्यामुळं खाली वाहून आले आणि खालचे जे गावं होते ते गावाच्या गाव पूर्ण नष्ट झाले। ही ट्रॅजेडी झालेली आहे केरळामध्ये। तर ह्या ट्रॅजेडीमध्ये बघा काय झालं, आता केरळमधील वायनाडमध्ये मुसळधार पावसात भूस्खलन झाले। काय झालं बघा, भूस्खलन झालं। हे असे वेगवेगळे प्रकारचे पिक्चर तुम्हाला, वेगवेगळे प्रकारचे इमेजेस तुम्हाला इंटरनेटवरती अवेलेबल आहेत किंवा सापडतील तुम्हाला भरपूर सारे। तर बघा हे म्हणजे ही जे डायरेक्ट डोंगर होता, डोंगर फोडून हे बघा हे घरं दिसतात तुम्हाला इथं थोडेफार। हे जे घरं आहेत समजा असे, तर अशा टाईपमध्ये घरं पूर्णच्या पूर्ण घरं हे असे, जे वरून पाण्याचा लोंढा आला ते डायरेक्टली पूर्ण घरं तिथं काय झाले, नष्ट झाले किंवा घरं पूर्ण म्हणजे बुडून गेले। रात्रीची घटना झालेली हे 31 जुलैच्या दरम्यान झालेली घटना आहे। आणि अशा प्रकारची घटना मित्रांनो 31 जुलैला आपल्या इथे झाली होती। सेम घटना म्हणजे योगायोग म्हणा, पण तो दुर्दैवी योगायोग म्हणू शकतो आपण। सेम घटना 31 जुलैला 2014 साली ही झाली होती पुणे जिल्ह्यातल्या माळीण या ठिकाणी। आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये माळीण किंवा महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा आहे, त्याच्यामध्ये माळीण ही दुर्घटना झाली होती। तिथं पण 2014ला सेम कंडिशन सेम झालं होतं। रात्रीच्याला खूप जोरदार पाऊस झाला, वरचा डोंगर पूर्ण खाली आला आणि सगळे घरं त्याच्यातले लोक सगळे शांत झोपलेले होते। आणि कसं असतं की संध्याकाळी बघा आपल्या घरी समजा प्रत्येकाच्या घरी कसं असतं की दिवसभरामध्ये सगळे लोक तुम्हाला सापडणार नाहीत घरी, कोणी जॉबला जाणार, कोणी क्लासला, कोणी ट्युशनला, कोणी शाळेमध्ये, कोणी कॉलेजमध्ये, पण संध्याकाळी सगळेजण एका ठिकाणी असतात। आणि त्याच वेळेस बरोबर माळीणची दुर्घटना पण झाली आणि केरळामधले वायनाड डिस्ट्रिक्टमध्ये पण ही दुर्घटना बरोबर संध्याकाळी झाली। आणि त्यावेळेस काय झालं बघा, अशा प्रकारे सगळं तिथलं काय झालं, सगळ्या गोष्टी नष्ट झालेल्या आहेत मित्रांनो। बघूया आपण कसं काय झालंय। तर सगळ्यात पहिले काय बघा, यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला, तर काही लोक जखमी झाले। तर मृत्यूंचा आकडा तर मित्रांनो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। आजचं लेक्चर जे घेतोय आपण समजा म्हणजे ह्या घटनेनंतर 5 ते 6 दिवसांनी लेक्चर घेतोय आज हे, तर आजचा आकडा जवळपास 300 ते 400च्या दरम्यान आहे। 300 म्हणजे 350च्या पुढेच आहे आकडा, आणि हा आकडा वाढण्याची शक्यता आहे। अजून काही जवळपास 200 ते 250 लोक काय आहेत हे आपल्याला सापडलेले नाही आहेत। बघा हे अशा प्रकारे सगळी ट्रॅजेडी झालेली आहे। नेक्स्ट बघूया आपण, तर हे बातम्यामध्ये काय रिसेंटली न्यूजमध्ये काय आहे, तर आपल्याला ह्याच्यावरती करंट अफेअरवरती क्वेश्चन असतात किंवा मेन्स रायटिंगमध्ये आता आपली MPSCचं चाललेलं आहे की रायटिंग स्किलमध्ये म्हणजे ऑब्जेक्टिव्ह जाणार आहे, लिखाण म्हणजे रायटिंगमध्ये येणार आहे, चाललेलं आहे थोडं। त्या संदर्भात सुद्धा आपण काय म्हणू शकतो, हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप उपयोगाचा येणार आहे। तर बघा, अलीकडे केरळच्या वायनाड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि नाजूक पर्यावरणीय परिस्थितीमुळे भूस्खलन संबंधित सर्वात विनाशकारी आपत्तीपैकी एक साक्षीदार आहे। अशा प्रकारच्या घटना केरळमध्ये नवीन नाही मित्रांनो, अशा प्रकारच्या घटना केरळमध्ये झालेल्या आहेत ऑलरेडी। पण ही घटना सगळ्यात जास्त काय म्हणू शकतो आपण, धोकादायक किंवा सगळ्यात जास्त काय म्हणू शकतो, एक विनाशकारी आपत्ती आहे। जिल्ह्यात 24 तासात 140 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला। 140 mm पेक्षा जास्त पाऊस हा 24 तासामध्ये झाला। त्या दिवशीची गोष्ट आहे, त्या घटनेच्या वेळेची सांगतो तुम्हाला। नंतर काय झालं, शोध 7व्या दिवशी सुरू आहे, म्हणजे आजचा बघा 7वा दिवस जवळपास, तर आज पण शोध सुरू आहे। आणि आज मित्रांनो मृतांची संख्या किती आहे बघा, 385च्या वर, आणि जवळपास 200 ते 250 लोक अजून सुद्धा काय आहेत हे सापडलेले नाही आहेत। 200 ते 250 लोक हे चिखलामध्ये, त्या मलब्यामध्ये, त्या दगडाखाली, झाडीखाली किंवा एखाद्या घराखाली हे सगळे लोक अजून सुद्धा दबलेले आहेत। अजून सुद्धा त्या लोकांचं काहीही माहिती नाही की ते लोक जिवंत आहेत किंवा कोण आहे किंवा कोण नाही। सगळ्या लोकांना, तिथल्या लोकांना सगळ्यांनी NDRF वगैरे सगळ्यांनी तिथल्या किंवा आर्मीनं सगळ्यांना काय केलं, तिथून हलवलं आहे। आता हे का बरं केरळमध्ये झालं किंवा काय, तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल किंवा तुमच्या माहितीसाठी सांगतो, केरळ जो आहे, केरळ जो राज्य आहे, त्या केरळ राज्यामध्ये 50% पेक्षा जो केरळ आहे, म्हणजे केरळ राज्यामध्ये 50% जास्त जमीन ही काय माहिती का, 20 डिग्री किंवा 20 अंशापेक्षा जास्त उतरावर आहे। म्हणजे केरळचं आपलं जे राज्य आहे, केरळ राज्यामध्ये 50% जास्त जमीन ही 20 डिग्रीपेक्षा जास्त किंवा 20 अंशापेक्षा जास्त स्लोप जो असतो, त्या स्लोपवरती 50% जास्त केरळ वसलेला आहे किंवा 50% जास्त केरळ तिथं लोकेट झालेलं आहे। त्यामुळे काय की तिथं बघा उताराची तीव्रता एवढी असल्यामुळे सारख्या भूस्खलन, कंटिन्युअसली काही ना काही ॲक्टिव्हिटी किंवा पाऊस पडणे, वरतून माती वाहणे, ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्युअसली तिथं मित्रांनो होत आहेत किंवा होत असतात।
बरोबर. नंतर बघा आता काय दिलं आपल्याला, आता बघा शोध 7व्या दिवशी मृतांची संख्या 385 वर, हे आपण बघितलं जस्ट. आता हे तुम्हाला जे दिसतात ना, हे खड्डे केलेले मित्रांनो, की काही बॉडी आहेत, हे जे तुम्हाला खड्डे दिसतात हे लोकांना पुरण्यासाठी हे खड्डे केलेले आहेत. म्हणजे काही ज्या बॉडी आहेत, काही बॉडी तिथं सापडलेल्या आहेत, पण तिथं बॉडी क्लेम करण्यासाठी, म्हणजे ते नेमकं हे कोणाची बॉडी आहे, तिथं नातेवाईक, म्हणजे तिथं नातेवाईक त्यांचे मेले असतील किंवा ते नातेवाईकांना माहीत नसेल की आपला माणूस मेलेला आहे, तर गव्हर्नमेंट अशा बॉडींची म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, शेवटच्या त्यांच्या क्षणी गव्हर्नमेंट त्यांचं म्हणजे जसं करोनामध्ये काही म्हणजे त्यांचे नातेवाईक यायला तयार नव्हते किंवा गव्हर्नमेंटच त्यांना बॉडी देत नव्हतं, गव्हर्नमेंट स्वतःच त्या बॉडीची त्यांना म्हणजे पुरणे किंवा जाळणे ह्या ज्या गोष्टी गव्हर्नमेंट करत होतं, त्या टाईपमध्ये गव्हर्नमेंटनी इथं हे बघा ह्या अशा प्रकारचे खड्डे गव्हर्नमेंटनी लोकांसाठी, म्हणजे अशा खूप मोठ्या इमेजेस तुम्हाला दिसतील मित्रांनो. ह्या अशा प्रकारच्या गोष्टी तिथं म्हणजे एकदम काय म्हणू शकतो आपण की ह्या गोष्टी आपण बघू शकत नाही अशा गोष्टी तिथं घडत आहेत किंवा अशा गोष्टी तिथं घडलेल्या आहेत. नेक्स्ट, आता भूस्खलन म्हणजे काय, नेमकं ते कशामुळे झालं, नेमकं काय कारण आहे. भूस्खलन म्हणजे यालाच काय म्हणतो आपण, लँडस्लाईड. इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण याला, लँडस्लाईड. आता या शब्दामध्ये बघा, लँड म्हणजे जमीन, स्लाईड म्हणजे घसरणे. जमीन जेव्हा घसरते तेव्हा काय होतं, भूस्खलन. आता भूस्खलन म्हणजे काय बघा, उतारावरील खडक, माती आणि ढिगाऱ्यांची खालच्या दिशेने होणारी हालचाल लहान बदलापासून मोठ्या विनाशकारी घटनांपर्यंत. म्हणजे एक उतार असतो, स्लोप असतो, ग्रॅव्हिटेशनल ऍक्टिव्हिटी होते. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल आपल्या जॉग्राफीमध्ये 2 ऍक्टिव्हिटी असतात. कोणत्या असतात, एक्झोजेनिक आणि इंडोजेनिक ऍक्टिव्हिटी असतात. एक्झोजेनिक म्हणजे काय, बाहेरच्या फोर्समुळं आपली जी लँड असते किंवा जमीन असते त्याच्यावरती काही ऍक्टिव्हिटी होते. आणि इंडोजेनिक म्हणजे काय, आतल्या फोर्समुळं पृथ्वीच्या खाली आपल्या अंतरंगामध्ये क्रस्ट मेंटलमध्ये काय असतं की प्लेट्स असतात, त्या प्लेट्सची मुवमेंट जी होती त्यामुळं काही बदल होतात, त्याला म्हणतो आपण इंडोजेनिक ऍक्टिव्हिटी. तर भूस्खलन काय, ही एक्झोजेनिक म्हणजे बाहेरच्या फोर्सेसमुळं तयार होणारी ऍक्टिव्हिटी, म्हणजे एक्झोजेनिक म्हणजे बाहेरच्या फोर्समुळं तयार होणारी ऍक्टिव्हिटी, म्हणजे त्याच्या उदाहरण काय, लँडस्लाईड. तर ही लँडस्लाईड काय होती, बाहेरचा फोर्स म्हणजे कोणता, पाऊस येतो कंटिन्युअसली, ग्रॅव्हिटेशन आहे, वारा आहे, झाडांची मुळं, आपण झाडं तोडल्यामुळे काय होतं की माती भुसभुशीत होती आणि मग काय होतं की अशाप्रमाणे सगळी माती काय होती, खाली वाहत जाते. म्हणजे मातीला काय होतं की आधार राहत नाही, मातीची पॅकिंग कमी होते, माती लूज होते आणि मग त्यामुळे काय होतं की भूस्खलनाच्या घटना घडतात. ही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित उतारा होऊ शकते. आता नॅचरली पण होतं भूस्खलन आणि मानवनिर्मित होतं. मानवनिर्मित म्हणजे अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटी. अँथ्रोपोजेनिक म्हणजे काय, मानवाच्या हस्तक्षेपामुळे होणारी ऍक्टिव्हिटी, त्याला म्हणतो आपण अँथ्रोपोजेनिक. म्हणजे कोणता हस्तक्षेप, म्हणजे एखादा डोंगर पोखरणे, आपल्याला मुरुम पाहिजे, आपल्याला खडी पाहिजे किंवा तिथे एखादं घर बांधणे, रिसॉर्ट बांधणे एखाद्या उतारावरती, किंवा झाडांची कटाई करणे, झाडं कट केल्यामुळे काय होणार, सॉईल लूज होणार, सॉईल लूजमुळे झाल्यामुळे काय होणार, हे सगळ्या ॲक्टिव्हिटी काय होणार, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी झाडं लूज झाल्यामुळे वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होते की तिथं वातावरणामध्ये किंवा त्या एरियामध्ये काय होते की ती सॉईल किंवा ती माती लूज होते आणि मग लँडस्लाईडचं प्रमाण वाढत जातं. अतिवृष्टी बघा, ती सुद्धा कारण आहे, भूकंप कारण आहे, ज्वालामुखी कारण आहे, मानवी क्रिया आणि भूजल पातळीतील बदल, ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होते, ही ॲक्टिव्हिटी ट्रिगर होते म्हणजे त्याला बूस्ट भेटतो. म्हणजे एखादी गोष्टीला काय होतं की ती ॲक्टिव्हिटी थोडी सुरू असते, पण अशा गोष्टीमुळे ती ॲक्टिव्हिटी काय होते, अजून फोर्सफुली किंवा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते. तर हे सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत. नंतर आता बघा, मॅप शोईंग लँडस्लाईड अफेक्टेड स्टेट, म्हणजे आपल्या इंडियामध्ये लँडस्लाईड अफेक्टेड जे स्टेट आहेत, लँडस्लाईड अफेक्टेड जे लँडस्लाईडमुळं किंवा भूस्खलनाच्या बाबतीमध्ये कोणती अफेक्टेड स्टेट आहे बघा, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड, हे 3 रिजन किंवा हे 3 स्टेट, ह्यांच्या इथं लँडस्लाईड नेहमी होतात. नंतर नॉर्थ ईस्टचा पार्ट आपला अरुणाचल प्रदेश असेल, आसाम असेल, नागालँड, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम किंवा सिक्कीम, हे सगळे नॉर्थ ईस्टचे स्टेट किंवा काय म्हणतो आपण ईशान्य जे राज्य आहेत ते सगळे. नंतर कोणतं वेस्ट बेंगालमध्ये बघा, पश्चिम बंगालमध्ये पण होतं, महाराष्ट्रामध्ये बघा थोडं म्हणजे हायली अफेक्टेड म्हणजे काय, थोडं बघा जास्त जे डार्क दिलेले आपल्याला ते जास्त अफेक्टेड एरिया आहे. थोडा हायली अफेक्टेड एरिया कोणता हा आपण बघितला, आणि थोडा कमी मॉडरेट अफेक्टेड म्हणजे थोडं बघा थोडा फिकट ग्रीन कलर आहे किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला ग्रीन कलर थोडा डार्क नाही येतो. तर तिथं बघा महाराष्ट्र रिजन येतो, गोवा येतो, कर्नाटक येतो आणि आपलं तमिळनाडू वगैरे हे रिजन पण येतात त्याच्यामध्ये. आणि मार्जिनल अफेक्टेड म्हणजे काय, उरलेला पार्ट बघा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, मध्य प्रदेश, झारखंड, हे मार्जिनल अफेक्टेड म्हणजे इथं थोडं कमी प्रमाणामध्ये लँडस्लाईड होतात, कमी प्रमाणामध्ये इथं होतात, थोडं त्याच्यापेक्षा जास्त लँडस्लाईड होतात आणि इथं काय होतात, जास्त प्रमाणामध्ये लँडस्लाईड होतात. तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटका, केरळ, तमिळनाडू हे सगळे जे स्टेट्स आहेत किंवा राज्य आहेत हे मॉडरेटली अफेक्टेड किंवा मध्यम प्रमाणामध्ये अफेक्ट झालेल्या रिजनमध्ये येतात. समजते का? तर मग इथं बघा, आणि ही जी आहे आपली, हिला काय म्हणतो आपण वेस्टर्न कोस्ट किंवा काय म्हणतो त्याला पश्चिम किनारपट्टी, भारताची पश्चिम किनारपट्टी. इथं भरपूर, आता हेच आपण थोडं पुढं गेल्यानंतर बघूया नेमकं इथं काय झालेलं आहे ह्या किनारपट्टीवरती.
आता बघा इपी सेंटर ऑफ लँडस्लाईड, ही लँडस्लाईड नेमकं केरळामध्ये कुठं झाले, बरोबर, किंवा केरळामध्ये नेमकं लँडस्लाईडचं प्रमाण कुठं झालं बघा. तर बघा द स्टेट अकाउंट, स्टेट म्हणजे कोणतं, केरळ स्टेट. द स्टेट अकाउंट्स फॉर 2239 ऑफ द 3078 लँडस्लाईड रेकॉर्डेड इन इंडिया बिटवीन, म्हणजे भारतामध्ये 2015 ते 2022 मध्ये, म्हणजे या 7 वर्षामध्ये जेवढ्या लँडस्लाईड झाल्या भारतामध्ये, जेवढ्या भूस्खलनाच्या घटना झाल्या, कधी 2015 पासून ते 22 पर्यंत, या 7 वर्षामध्ये जेवढ्या भूस्खलनाच्या घटना झाल्यात, त्या भूस्खलनाच्या घटनेमध्ये ह्याच्यामध्ये 60%, 59.2% म्हणजे जवळपास नियर अबाउट 60% ह्या लँडस्लाईडच्या किंवा भूस्खलनाच्या घटना ह्या फक्त एकट्या, म्हणजे पूर्ण भारतात जेवढ्या घटना झाल्या त्याच्यातल्या 60% फक्त केरळामध्ये झालेल्या आहेत. म्हणजे बघा 60% घटना ह्या केरळामध्ये झालेल्या आहेत. नंतर नंबर 2ला म्हणू शकतो आपण वेस्ट बंगाल किंवा पश्चिम बंगालमध्ये झालेल्या आहेत, आणि नंतर बाकी उर्वरित बाकीच्या स्टेटमध्ये झाल्या. म्हणजे आणि हे कुठे बघा, लँडस्लाईड ऑकर्ड हे लोकसभामध्ये क्वेश्चन अँड आन्सर, आपली जी लोकसभा आहे भारताची, त्या लोकसभामध्ये क्वेश्चन आन्सरचा किंवा प्रश्नोत्तराचा जो सेशन असतो, तास असतो, त्या तासामध्ये विचारलेल्या प्रश्नाची उत्तरामधला हा एक म्हणजे आपल्याला दिलेले माहिती आहे. म्हणजे ही माहिती काय आहे की एकदम ऑथेंटिक आहे. म्हणजे 15 ते 22 मध्ये 7 वर्षामध्ये भारतामध्ये जेवढ्या भूस्खलनाच्या घटना झाल्या त्याच्या 60% घटना हे एकट्या कुठे झालेल्या आहेत, केरळमध्ये झालेल्या आहेत, बरोबर. म्हणजे जवळपास बघा 2239 घटना ह्या एकट्या केरळमध्ये झालेल्या आहेत. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरती लँडस्लाईड केरळमध्ये. हे तुम्हाला निसर्गाने काय माहिती आहे का, ऑलरेडी तुम्हाला एक म्हणू शकतो ना आपण, एक ऑलरेडी तुम्हाला एक हे दिलं होतं की आता हे पुढं काहीतरी होऊ शकतं, किंवा वॉर्निंग दिली होती, वॉर्निंग बेल आपल्याला निसर्गाने दिलेली होती. पण काय असते की मित्रांनो, आपण आपल्या ज्या मानवी म्हणजे काय म्हणू शकतो आपण, आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आपण हे काय करतो. आता केरळमध्ये नेमकं काय झालं माहिती आहे का, तो जो डोंगर होता किंवा तो डोंगर, तिथं काय की तिथं लोकांनी रिसॉर्ट बांधले, लोकांनी घरं बांधले, लोकांनी तिथे झाडे तोडले, लोकांनी तिथं वेगवेगळ्या व्हिलाज बांधले स्वतःचे, नंतर एकदम टेकडावर जाऊन एकदम काहीतरी ॲक्टिव्हिटीज तयार केल्या किंवा वेगवेगळे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी सुरू केल्या. मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय झालं, झाड तोडावं लागले. मनानेच कुठं कोणी घर बांधतं, मनानेच कोणी कुठे रिसॉर्ट बांधते. गव्हर्नमेंटनी पण ह्याला परमिशन दिली किंवा थोडं कानाडोळा केला, पैशांचं देवाणघेवाण झाली असणारी कुठं ना कुठं अधिकाराच्या हातात. कारण एखादी जेव्हा आपण जंगल तोडतो, एखादं झाड जरी तोडतो, तर ते आपल्याला पोलिसाकडे जावं लागतं किंवा त्या ऑथॉरिटीकडे, फॉरेस्ट ऑफिसरकडे सांगावं लागतं की असं चाललंय आमचं, आम्ही करतोय, परवानगी आहे का किंवा असं करायचं आहे. इथं सगळ्या गोष्टी काय झाल्या आहेत मित्रांनो, सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे काय झालेली ही घटना घडलेली आहे बघा. नेक्स्ट, भूस्खलनाचा सर्वाधिक धोका असलेल्या देशातील 10 जिल्ह्यांपैकी 4 केरळमध्ये आहेत. म्हणजे बघा जे भूस्खलन होतं त्या भूस्खलनाच्या ज्या धोका असलेली देशामध्ये काय की 10 जिल्हे असे की तिथं भूस्खलन म्हणजे किंवा लँडस्लाईड मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. 10 डिस्ट्रिक्ट आहेत, त्या डिस्ट्रिक्टपैकी 4 डिस्ट्रिक्ट एकट्या केरळामध्ये आहेत. त्या डिस्ट्रिक्टपैकी मित्रांनो 4 डिस्ट्रिक्ट हे काय एकट्या केरळमध्ये आहेत. त्यांचे नाव बघा काय आहे, कोझिकोडे, मलप्पुरम, थ्रिसूर आणि पलक्कड. हे 4 जे डिस्ट्रिक्ट आहेत, हे 4 जे जिल्हे आहेत देशातल्या लँडस्लाईडमध्ये, म्हणजे सगळ्यात म्हणू शकतो ना आपण की जिथं कंटिन्युअसली लँडस्लाईड होऊ शकतात किंवा लँडस्लाईड प्रोन एरिया आहेत किंवा भूस्खलन जास्त प्रमाणात होऊ शकतं किंवा धोकादायक आहे. तर त्या 4 जिल्ह्यामध्ये सगळ्यात म्हणजे हे जे 10 जिल्हे आहेत, त्या 10 जिल्ह्यामध्ये हे 4 जिल्हे एकट्या केरळाचे आहेत मित्रांनो. हे 4 जिल्हे काय आहेत, एकट्या केरळाचे आहेत. समजतंय बघा, त्याचं नाव काय जिल्ह्यांचं, कोझिकोडे, मलप्पुरम, थ्रिसूर आणि पलक्कड. हे 4 जिल्हे आपल्याला इथं दिलेले आहेत. आणि नंतर बघा बाकीचे जिल्हे कोणते बघा, तिहरी गरवाल उत्तराखंडमधला आहे, रुद्रप्रयाग, राजौरी, पुलवामा म्हणजे आपला जम्मू काश्मीरमध्ये येतो हा राजौरी, तेहरी आणि रुद्रप्रयाग हे जिल्हे आहेत. पुन्हा इकडचे जिल्हे जे आहेत ते वेगवेगळे जिल्हे आहेत. आणि ईस्टर्न बघा नॉर्थ ईस्टमध्ये आहे, हे नॉर्थ ईस्ट जे रिजन आहे, ह्या नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये हे जे जिल्हे आहेत, हे नॉर्थ ईस्ट रिजनमधले काही जिल्हे आहेत की इथं सुद्धा काय आहे की जी लँडस्लाईड होते किंवा लँडस्लाईड होणार आहेत तिथं सुद्धा ते सुद्धा जिल्हे त्याच्यामध्ये काउंट झालेले आहेत. पण जास्त जिल्ह्यात कोणते बघा, म्हणजे 10 पैकी 4 जिल्हे म्हणजे जवळपास 40% लँडस्लाईड कुठं होणार आहे, केरळमध्ये डेंजरस आहे सांगितलेली. समजतंय. नेक्स्ट आता बघा काय दिलं आपल्याला, आता हे केरळमध्ये झालं बघा, हे वायनाड डिस्ट्रिक्ट आहे, वायनाड डिस्ट्रिक्टमध्ये ही ट्रॅजेडी झालेली आहे. आता हे बघा हा केरळचा मॅप आहे, ह्या केरळच्या मॅपमध्ये बघा वायनाड कुठं आहे, इथं आहे वायनाड बरोबर, आणि ही कोझिकोडे इथं वरती आहे. आता बघा द विलेजेस इन वायनाड दॅट वेअर हिट बाय मल्टिपल लँडस्लाईड. तर कोणते विलेज त्याच्यामध्ये, आता ही जी नेमकी ट्रॅजेडी झाली, ही जी घटना झाली, ह्या घटनेमध्ये कोणते 4 किंवा कोणते खेडे होते, कोणते गाव होते, तर त्यांचं नाव बघा आहे चुरामला, कलापेट्टा,
कोझिकोडे आणि निलांबर. म्हणजे बघा हे जे 4 दिलेले आहे आपल्याला, त्याच्यापैकी कलापेट्टा, आटामला, चुरामला आणि मुंडाकाई हे जे 4 खेडे आहेत किंवा 4 हे गावं आहेत, हे गावं 4 पूर्ण गावं हे व्हिलेज पूर्णचे पूर्ण नष्ट झालेत मित्रांनो. त्यांच्यावरतून डायरेक्टली पूर्ण कंटिन्युअसली पाऊस सुरू आहे. कंटिन्युअसली डोंगर फुटला, डोंगर फुटून खाली आला, डोंगर फुटून खाली आला आणि तो डोंगर जवळपास पूर्ण दगड माती सगळं घेऊन पाणी आपल्यासोबत लोकांच्या घरामध्ये, लोकांच्या गाड्यामध्ये, लोकांच्या पूर्ण म्हणजे लोकांच्या पूर्ण बॉडीवरती किंवा सगळ्या ठिकाणी काय झाला, चिखल आणि चिखल सगळा पसरलेला आहे. सगळीकडे हेच झालेलं आहे. आता हे सगळीकडे झालं आहे आणि ह्याच्यामध्ये माहिती आहे का तुम्हाला, जर सांगायची गोष्ट म्हणल्यावर ही ट्रॅजेडी इतकी भयानक आहे की नदीपात्रामध्ये लोकांचे मृतदेह जे आहेत हे जवळपास 20 किलोमीटर, किती 20 किलोमीटर वाहत गेलेले खाली. समजा इथे घटना घडली तर 20 किलोमीटर खाली आपल्याला काही बॉडी सापडल्या किंवा गव्हर्नमेंटला काही बॉडी सापडल्या आहेत. आणि जर तुम्ही हे नदीनं गेलात तर तुम्ही बाय रोडनी गेलात, रोडच्या म्हणजे तुम्ही बाय रोडनी गेलात आणि बाय रोडनी जर तुम्ही ते कॅल्क्युलेशन केलं तर ते कॅल्क्युलेशन येतं 70 किलोमीटर, जवळपास 60 ते 70 किलोमीटर तुम्ही रस्त्याने जर गाडी घेऊन गेलात तर तुमचं एखादी बॉडी तुमची तिकडे तुम्हाला 60-70 किलोमीटर रस्त्याने गाडी चालवत गेलात तिथे तुम्हाला बॉडी सापडलेली आहे. आणि नदीपात्रातून गेलात तर तुम्हाला 20 किलोमीटरवरती बॉडी सापडली. ह्याच्यामध्ये अजून एक भयंकर घटना काय माहिती आहे, पूर्ण माणूस ह्या म्हणजे पूर्ण माणूसच्या पूर्ण अवयव, माणसाचे पूर्ण अवयव सापडल्याच्या घटना फार म्हणजे डेड तर झालेला आहे, तो मेलेला तर आहेच, पण पूर्ण अवयव सापडलेला माणूस तिथं फार क्वचित माणसं आहेत, खूप कमी माणसं आहेत. मॅक्झिमम लोक गव्हर्नमेंटने माहिती का असे वेगवेगळ्या प्रकारचे कॉलम केलेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे कॉलम म्हणजे पूर्ण बॉडी असलेला, इथं फक्त हात असलेला, इथं फक्त पाय असलेले लोक किती, इथं फक्त शरीराचा वरचा भाग आहे, शरीराचा खालचा भाग आहे, अशा गव्हर्नमेंट जवळपास 100-150 कॉलम्स केलेले आहेत. कोणाचा डोळा सापडला, कोणाचा हात सापडला, कोणाचे बोटं सापडले, कोणाचे पाय सापडले, कोणाचा गुडघा सापडलाय, कोणाचं फक्त मुंडकं सापडले. अशा प्रकारच्या घटना तिथं घडलेल्या आहेत. मग गव्हर्नमेंट काय करते, ह्या गोष्टी एक कलेक्ट करते गव्हर्नमेंट, त्यांची DNA टेस्ट करतं आणि त्यांच्या नातेवाईकाला गव्हर्नमेंटने त्या गोष्टी सुपूर्द केल्या. म्हणजे लोकांना सुद्धा ओळखू येत नाहीत की नेमकं हे आपलाच माणूस आहे का कोणाचा माणूस आहे. अजून सुद्धा हे आजच्या घडीला तुम्हाला जे बोलतोय मी, आज 7 दिवस पूर्ण जवळपास होत आलेत, तर आजच्या घडीला तिथं मित्रांनो जवळपास 200 ते 250 लोक अजून तिथं सापडलेले नाही आहेत. 385 जवळपास आपण जो आकडा बघितला तो आता आपण लेक्चर घेत असताना 400 पर्यंत पण गेला असणार आहे. आणि अजून सुद्धा तिथं जवळपास 200 ते 250 लोक हे ढिगाऱ्याखाली दबलेले आहेत. म्हणजे इतकी भयानक घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. आता हे नेमकं पश्चिम घाट म्हणजे काय, पश्चिम घाट मी मगाशी तुम्हाला सांगितलं की वेस्टर्न घाट आपला जो केरळ महाराष्ट्र जो म्हणजे वेस्टर्न घाटचा रिजन आहे तो वेस्टर्न घाट म्हणजे पश्चिम घाट. तर पश्चिम घाट काय माहिती का, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये आहे, युनेस्कोच्या जागतिक किंवा वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये आहे. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये कोण आहे, पश्चिम घाट आहे. का बरं, ही एक पर्वतरांग आहे जी भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर जाते आणि ही जाते 6 राज्यांमधनं. म्हणजे भारताचा जो वेस्टर्न घाट म्हणजे वेस्टर्न किनारा आहे किंवा वेस्ट साईड आहे भारताची, त्या वेस्टर्न साईडचे 6 राज्यामधून वेस्टर्न घाट आपला किंवा पश्चिम घाट पास होतो. ते समृद्ध जैवविविधता, तिथं जैवविविधता आहे किंवा बायोडायव्हर्सिटी आहे, घनदाट जंगल आहेत आणि यासाठी काही ओळखलं जातं. पश्चिम घाटामध्ये एकदम म्हणजे बायोडायव्हर्सिटी रिच एरिया, जंगल आहेत, प्राणी आहेत, विविध फ्लोरा आहे, फौना आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय पश्चिम घाटामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या म्हणजे आपल्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर किंवा पश्चिम घाटामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप अबंडंटली किंवा खूप मोठ्या प्रमाणावरती. त्यामुळेच त्याला काय युनेस्कोने काय केलेलं आहे, त्याला वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये त्याचं नाव ॲड केलेलं आहे, वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये. बरोबर, जागतिक वारसाचे स्थळ आहे याच्यामध्ये. नेक्स्ट, आता पश्चिम घाटामध्ये काय माहिती का, पश्चिम घाटाबाबत विविध समित्यांच्या शिफारशी काय आहे. आता वेगवेगळ्या समित्या होत्या पश्चिम घाटाच्या संबंधित, गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या समित्या नेमल्या होत्या की नेमकं इथं कोणत्या प्रकारचं म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट करायची, एखादी ऍक्टिव्हिटी करायची आहे कुठं जिथं जंगल वगैरे आहे तर ती तुम्हाला गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागते. तर वेस्टर्न घाट इकॉलॉजी एक्सपर्ट पॅनल 2011 ही एक गव्हर्नमेंटने काय केली, 2011ला एक कमिटी स्थापन केली होती. त्यांचे अध्यक्ष कोण होते बरं, त्यांचे अध्यक्ष होते माधव गाडगीळ, फेमस इन्व्हायरमेंटलिस्ट आहे, म्हणजे खूप त्यांचं पर्यावरणाशी संबंधित खूप मोठं काम आहे. ह्यांच्या अध्यक्षतेखाली काय झालं, वेस्टर्न घाट इकॉलॉजी एक्सपर्ट पॅनल नेमणूक झाली. त्यांचं म्हणणं काय होतं माहिती आहे का, 2011 साली बघा त्यांचं म्हणणं होतं, 2011लाच त्यांचं म्हणणं काय होतं, सर्व पश्चिम घाट पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करावे. म्हणजे काय, इकॉलॉजिकली किंवा सेन्सिटिव्ह एरिया, त्यामुळे आपण इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन किंवा इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया. कारण हा एरिया सेन्सिटिव्ह आहे. सेन्सिटिव्ह म्हणजे काय की तिथं तुम्ही जी ऍक्टिव्हिटी करणार आहात, म्हणजे घर बांधणार असेल किंवा झाड तोडणार असेल किंवा एखादा डॅम आला, एखादं धरण बांधायचं, एखादी कोणत्या पण गोष्टी तिथं करायची असेल तर तुम्हाला ते
तिथे रिस्ट्रिक्शन येणार, तुम्हाला एकदम फ्री हँडली तुम्ही करू शकणार नाही, कारण तो इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन आहे किंवा पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आहे, केवळ मर्यादित विकासास परवानगी आहे असं त्यांनी म्हणलं होतं. कधी म्हणजे त्यांनी जवळपास वेस्टर्न घाट हा पूर्णच त्यांनी त्यासाठी डिक्लेअर केला होता, कोणी माधव गाडगेनं. पण ह्यांना खूप लोकांनी हे केलं, गव्हर्नमेंटनी केलं पण, आणि बिल्डर लोकांनी केलं किंवा त्याच्या संबंधित जे लोक असतात सगळ्या लोकांनी काय केलं, त्यांना म्हणजे त्यांना ही जी त्यांनी सांगितलं होतं की सगळं इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन तुम्ही डिक्लेअर करा, हे माधव गाडगेंचं म्हणणं होतं. पण भरपूर लोकांनी त्यांना विरोध केला, भरपूर गव्हर्नमेंटनी केला, केरळचे असेल, महाराष्ट्राचे असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे असेल किंवा अजून बाकी त्याच्या रिलेटेड जे लोक असतील, मायनिंग माफिया, बांधकाम म्हणजे बिल्डर असतील, मायनिंगवाले लोक असतील किंवा वेगवेगळे लोक असतील, सगळ्यांनी त्याला विरोध केला. का बरं? कारण ह्यांचं म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की डेव्हलपमेंट होणार नाही. ठीक आहे, म्हणजे आपण दोन्ही बाजू, नाण्याचे दोन्ही बाजू असतात. डेव्हलपमेंट बरोबर आहे, तुम्ही तिथं काहीच ऍक्टिव्हिटी केली तर डेव्हलपमेंट होणार नाही, डेव्हलपमेंट व्हायलाच पाहिजे, 100% बरोबर आहे. पण डेव्हलपमेंट होताना काळजी तेवढी घेतं का? कोणी नाही घेत. एखाद्या दिवस तुम्हाला सांगितलं की ही गोष्ट करा, तुम्ही एकदम फ्री हँडली करतात. मग तिथे ते झालं की लोकांना त्यांनी अपोज केला आणि ही रिपोर्ट त्यांनी किंवा त्यांचा अहवाल इम्प्लिमेंट गव्हर्नमेंटनी केला नव्हता. कारण सगळ्यांना म्हणणं आलं की मग हे काहीच डेव्हलपमेंट होणार नाही, आपण मागास राहू, असं होऊ तसं होऊ. पण सगळ्यांचा अजेंडा काय होता की पैसा कमवण्याचा सगळ्यांचा अजेंडा होता, मॅक्झिमम लोकांचा, बिल्डर असेल किंवा काही लोक असतील. मग त्यामुळे काय झालं की ही परवानगी, हे रिपोर्ट इम्प्लिमेंट झाला नाही. नंतर मग काय झालं, परत कस्तुरीरंगन समिती 2013ला परत काय केली, एक नवीन समिती बसवली. गाडगीळ अहवालाच्या विरुद्ध विकास आणि पर्यावरण संरक्षणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला. ह्यांनी काय केलं, थोडं गाडगीळ अहवालाचं त्यांना वाटलं की थोडं स्ट्रिक्ट नॉर्म्स आहेत, थोडे स्ट्रिक्ट रूल आहेत. मग थोडं ह्यांनी काय केलं, थोडं ढिल्लं केलं किंवा नॉर्म्स थोडे कमी केले आणि पश्चिम घाटाच्या एकूण क्षेत्राऐवजी एकूण क्षेत्रफळाच्या केवळ 37%, त्यांचं म्हणणं होतं की पूर्ण पश्चिम घाट, त्यांचं म्हणणं कोणाचं, गाडगिळांचं म्हणणं होतं, माधव गाडगिळांचं, की पूर्ण पश्चिम घाट हा इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन तुम्ही हे करा, डिक्लेअर करा. पण मग तसं लोकांचं अपोज आला वगैरे, ह्या गोष्टी झाल्या. मग आले कस्तुरीरंजन. मग कस्तुरीरंजननी रिपोर्टनुसार काय झालं की त्यांचं म्हणणं आलं, पूर्ण पश्चिम घाट न करता फक्त पश्चिम घाटाच्या 37% भाग हा काय करा, इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन किंवा काय म्हणतो संवेदनशील क्षेत्र डिक्लेअर करा, असं त्यांचं म्हणणं आलं. ESA मध्ये खाणकाम, उत्खनन आणि वाळू उत्खननावर पूर्ण बंदी. मग ह्यांचं म्हणणं काय, कस्तुरीरंजननी पण चांगला रिपोर्ट दिला बऱ्यापैकी. मग ह्यांचं म्हणणं काय होतं बघा, खाणकाम करायची नाही, मायनिंग करायची नाही, उत्खनन काही तिथून वस्तू, पुन्हा वाळू उपसा वगैरे ह्या गोष्टी पूर्ण बंद पाहिजे. पूर्णतः बंदी घातली त्यांनी. कोणत्याही औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना परवानगी दिली जाणार नाही. औष्णिक ऊर्जा म्हणजे थर्मल पॉवर प्लांटला, कोणत्याही थर्मल पॉवर प्लांटला परवानगी नाही. नंतर तपशीलवार अभ्यास केल्यानंतरच जलविद्युत प्रकल्प म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट सुद्धा काय एकदम डिटेलमध्ये अभ्यास केला आणि जर गव्हर्नमेंटला वाटलं की चांगले आहेत तरच त्याला परवानगी द्या, असं कस्तुरीरंगन समितीचं म्हणणं होतं. बरोबर आहे. आणि रेड इंडस्ट्री म्हणजे काय, जे अत्यंत प्रदूषणकारी आहेत त्यांच्यावर कडक बंदी घालण्यात यावी. ज्या रेड इंडस्ट्री किंवा प्रदूषण करणारे फॅक्टरी वगैरे असतात ते डायरेक्टली पाणी सोडून देणार, डायरेक्टली पोल्युशन करणार, तिथे त्याच्यामुळे इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह झोन जो आपला आहे तो सगळा डिस्टर्ब होऊन जाणार. त्यामुळं ह्या रेड इंडस्ट्रीला काय की कडक एकदम बंदी घालण्यात यावी असं यांचं म्हणणं होतं. गव्हर्नमेंटने हा रिपोर्ट सुद्धा काय केला, इम्प्लिमेंट केला का, नाही केला. नंतर बघा काय झालं, आता बघा मग नंतर ह्या गोष्टी झाल्या, मग ह्या गोष्टी त्यांनी काही इम्प्लिमेंट केल्या नाही, काही नाही. आणि मग शेवटी बघा आता 2024 उजाडला आणि बघा 2024ला काय झालं की ही ट्रॅजेडी झाली. म्हणजे याच्यासाठी जबाबदार कोण आहे, ह्या गोष्टी सगळ्या आपल्यासाठीच होत्या, मानवासाठीच होत्या. आणि मानवानीच त्याचं फक्त काही लोकांच्या स्वार्थासाठी, काही लोकांच्या लोभासाठी ह्या गोष्टी घडल्या आणि त्याचं नुकसान काही लोकांना, म्हणजे ज्या लोकांचा त्याच्या संबंध असेल किंवा थोडेफार त्यांचा पण त्याच्यामध्ये हिस्सा असेल तर त्या लोकांना ह्या गोष्टी सगळं भोगावं लागले. आता त्यांचे घरदार नष्ट झाले, त्यांचे सगळे लोक. आता रिसेंटली एक न्यूज वाचली, म्हणजे कालची न्यूज होती की एका माणसाच्या घरातले 16 लोक मेलेत. किती, 16 काय करायचे त्या माणसाने पुढे चालून. आणि त्यांचं सगळं गेलं बघा. आता पैसे असतील, नाणे, घर, आडकं, म्हणजे सगळं सोनं नाणं सगळं काय असेल ते घरामधले त्यांच्या गोष्टी असतील, स्वयंपाकघर असेल, किचन असेल त्यांचं, किंवा म्हणजे त्यांच्या सगळ्या वस्तू असतील, सगळं हे त्याच्यामध्ये पुरामध्ये काय चिखलामध्ये सगळं दबून गेलं आहे मित्रांनो. काही एक कोणाकडे उरलेलं नाही. ह्या घटना घडल्यानंतर त्यांना विस्थापित करणं, त्यांची जबाबदारी त्या लोकांना परत उभा करणं, हे सगळ्यात मोठं गव्हर्नमेंट पुढं टास्क असणार आहे, माहिती आहे का. आता बघा काय झालंय, हा दिलाय आपल्याला भारतीय लष्कराच्या मद्रास अभियंता गटाने. मद्रास अभियंता बेली ब्रिज नावाचा ब्रिज, ह्याला असं जो ब्रिज बांधला ना ह्याला म्हणतो बेली ब्रिज, म्हणजे डायरेक्टली ब्रिज बांधतात. हे कोणी केलं, लष्कराने केलेलं. आता हे गोष्ट घटना घडली, लष्कर आले, आर्मीवाले आले, NDRFची टीम आल्या, केरळ गव्हर्नमेंटच्या काही टीम आल्या आणि त्यांनी काय केलं, मद्रास रेजिमेंट जे असते, आपल्या वेगवेगळ्या रेजिमेंट आहेत आर्मीमध्ये, तर मद्रास रेजिमेंटच्या एका गटाने बेली ब्रिज बांधला.
बरोबर आहे. तर हे बेली ब्रिजचा फायदा काय बरं, अवजड यंत्रसामग्री आणि रुग्णवाहिकांच्या हालचाली सुलभ करण्यासाठी मेजर अनिश मोहन, लक्षात ठेवा नाव, मेजर अनिश मोहन यांच्या अंडर किंवा ह्यांनी लीड केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काय केलं, हा वायनाडमध्ये ब्रिजची लांबी बघा मित्रांनो 190 फूट लांबीचा आणि 24 टन क्षमतेचा बेली पूल अवघ्या 31 तासात बांधण्यात आला. म्हणजे बघा हे बेली पूलचं फक्त 31 घंट्यामध्ये ह्यांनी आर्मीच्या लोकांनी मेजर जे अनिश मोहन होते ह्यांच्या नेतृत्वाखाली, आणि तो लहान सहान ब्रिज नाही, 190 फूट लांबीचा गेलाय, म्हणजे काय छोटा ब्रिज नाही तो, 190 फूट लांबीचा ब्रिज केलाय, जवळपास 190 फीट लांब आहे आणि 24 टन क्षमतेचा, 24 टन म्हणजे त्याची कॅपॅसिटी किती की तो 24 टन वजन वाहू शकेल. म्हणजे कशामुळे केलं आहे, मोठ्या मोठ्या आर्मीच्या गाड्या असतील पास होण्यासाठी किंवा ॲम्ब्युलन्स असतील किंवा ट्रक्स असतील, लोकांना खाण्यापिण्याची सुविधा असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, तर जेवढं जड कॅपॅसिटीचे वाहनं त्याच्यावरून पास व्हायला पाहिजे, त्याच्यामुळं 24 टन क्षमतेचा हा ब्रिज फक्त अवघ्या 31 तासामध्ये बांधला. वरतून कंटिन्युअसली पाऊस सुरूच आहे, लोकांचे मृतदेह बाहेर काढणं सुरूच आहे, चिखल आहे. हा ब्रिज बांधून काय केलं त्यांनी, 2 गावं किंवा हे नदीचं पाणी कमी करण्यासाठी आणि हे कनेक्टिव्हिटी त्यांनी आर्मीच्या लोकांनी केली बघा मित्रांनो. आणि जोपर्यंत नवीन ब्रिज येणार नाही किंवा बांधणार नाही तोपर्यंत हा ब्रिज तसाच राहणार आहे तिथं, कारण तिथं लोकांना पर्यायच नाही दुसरा. आता बघा हे आहेत बघा मेजर अनिश मोहन, हे आहेत मेजर आपल्याला जे दिसतात तिथं, हे आहेत मेजर अनिश मोहन. ह्या मेजर अनिश मोहननी, हे जे मेजर अनिश मोहन आहे, ह्या अनिश मोहननी हा ब्रिज बांधलेला आहे. आणि हे काय आहेत, अल्युमिन आहेत. कशाचे अल्युमिन आहेत बरं, हे क्यूसॅट म्हणजे काय, कोचिन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कोचिन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. हे क्यूसॅट म्हणजे कोचिन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे आर्मीचं एक म्हणू शकतो आपण की तिथं आर्मीच्या लोकांना ट्रेनिंग दिली जाते किंवा त्यांचं हे होतं शिक्षण वगैरे होतं. तर ते कोचिंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत, ते 2007च्या बॅचचे आहेत. 2007चे बॅच आहेत. हे अनिश मोहन आहेत. ह्यांच्या टीमने ह्या सगळ्या गोष्टी लीड केल्या आणि ह्यांनी अवघ्या 31 तासामध्ये हा पूल बांधला. बरोबर आहे. नंतर आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू शकतो आपण, आता बेली ब्रिज म्हणजे काय नेमकं, बेली ब्रिज आता ही नवीन कन्सेप्ट आली. आता बेली ब्रिज म्हणजे काय, आपल्याला MPSC मध्ये किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये नेमकं आता असे प्रश्न विचारत बघा, कुठून पण काही प्रश्न येणार. आता नेमकं हे बेली ब्रिज बांधला तर ते प्रश्न विचारणार नाही, डायरेक्टली बेली ब्रिज म्हणजे काय ते तसा प्रश्न येऊ शकतो. आता बेली ब्रिज म्हणजे काय माहिती का, हा एक पोर्टेबल प्री फॅब्रिकेटेड ट्रस ब्रिज आहे जो त्याच्या द्रुत असेंब्ली, मॉड्युलरिटी आणि ताकद यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे तो पटकन म्हणजे असं रेडी टू यूज सारखा असतो. म्हणजे ते सगळ्या बऱ्यापैकी असे पॅनल्स ऑलरेडी तयार केले असतात, फक्त एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी असेंबल वगैरे करून लगेच तो फिट करून टाकायचा, अशा प्रकारे रेडी टू यूज असतो. तर हा बेली ब्रिज सर डोनाल्ड कोलमन बेली, लक्षात ठेवा हे नाव, सर डोनाल्ड हे त्यांचं इमेज आहे किंवा हे ते आहेत. सर डोनाल्ड कोलमन बेली हे ब्रिटिश नागरी सेवक आणि अभियंता यांनी डिझाईन केलेले या पुलाने दुसऱ्या महायुद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. बेलीच्या संकल्पनेला 1940 किंवा 1940च्या उत्तरार्धात किंवा शेवटी 1940च्या शेवटला मान्यता मिळाली. म्हणजे बघा ह्या बेलीचं नाव का बरं पडलं, सर डोनाल्ड कोलमन बेली हे जे ब्रिटिश अधिकारी होते ह्यांच्या नावावरून किंवा ह्यांनी ही आयडिया इम्प्लिमेंट केली किंवा ह्यांनी ही आयडियाला स्टार्टिंग सुरुवात केली, तर त्यांच्या नावावरनं ह्या ब्रिजला काय नाव पडलं बरं, बेली ब्रिज नाव पडले. काय नाव पडलं, बेली ब्रिज. लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता हे जे तुम्हाला इथं एक लेडीज दिसते किंवा एक महिला दिसतात ह्या, तर ह्या कोण आहेत माहिती आहे का, ह्या आहेत मेजर सीता अशोक शेळके. ह्या महाराष्ट्रातील आहेत. मेजर सीता अशोक शेळके नाव लक्षात ठेवा मित्रांनो, ह्या मेजर आहेत आपल्या आर्मीमध्ये. आणि ह्या मेजर सीता अशोक शेळके या पुलाच्या बांधकामासाठी जबाबदार असलेल्या भारतीय सैन्य दलातील एकमेव महिला अधिकारी. हा पूल बांधताना इथं सगळे पुरुष आहेत किंवा सगळे माणसं आहेत आणि ह्याच्यामध्ये फक्त एकमेव महिला जी आहे सिलेक्ट झालेली किंवा ही जी महिला पुढे आली किंवा गव्हर्नमेंट किंवा आर्मीच्या लोकांनी ह्यांना जी टास्क दिली त्याच्यामध्ये फक्त एकमेव महिला जी होती ती होती किंवा त्यांचं नाव होतं सीता अशोक शेळके. हे त्यांचं नाव आहे. ह्या मेजर आहेत आणि ह्या महाराष्ट्राला बिलॉंग करतात किंवा महाराष्ट्रात येतात आपल्या, आणि त्यांनी ह्या ब्रिज बांधण्यामध्ये खूप महत्त्वाचे योगदान किंवा खूप महत्त्वाचा रोल केलेला आहे. त्यामुळे नाव लक्षात ठेवा, सीता अशोक शेळके हे त्यांचं नाव आहे. नंतर तर अशा प्रकारे मित्रांनो अशी ही ट्रॅजेडी झालेली आहे आपली किंवा ही ट्रॅजेडी झाली. हे घटना जबाबदार कोण आहे तरी ह्याला जबाबदार आपणच आहेत, मानवच आहोत. आणि सगळ्या ह्याच्यामध्ये काय की सगळ्या चुकीच्या गोष्टी किंवा सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत त्या आपल्या फायद्यासाठी करतो आपण, पण त्याच्यामध्ये काय होतं की कसं निसर्ग आहे, निसर्ग काय करतो की त्याचा जो रस्ता आहे तो रस्त्याकडे सोडत नाही. तुम्ही नदीच्या आता रिसेंटली बघा
खडकवासल्याहून पाणी सोडलं आणि भरपूर लोकांचे घरं वगैरे डेक्कन ह्या साईडला वगैरे किंवा सिंहगड रोडच्या लोकांच्या घरामध्ये पाणी वगैरे गेलं, तर ठीक आहे, हे बरोबर गोष्टी झाल्या. पण मला असं म्हणायचं की नदीचं पात्र आहे, तुम्ही काय करता दिवसेंदिवस तिथं काय केलं इन्क्रोचमेंट किंवा तुमचं दिवसेंदिवस तुम्ही तिथं काय करताय, घरं बांधणार, हॉटेल बांधणार किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करणार. आणि मग याच्यामुळे काय होतं की कधी कधी नदीचं पात्र जे आहे, हे नदीचं पात्र तिची जागा कधी सोडत नाही. कधी भलेही नदी तुम्हाला दुष्काळ दिसेल, नदी तुम्हाला पाणी येणार नाही, पण जेव्हा कधी पाणी येईल किंवा कधी गोष्ट घटना येईल, नदी तिचं पात्र कधी सोडत नाही. तुम्ही रिसेंटली जर हेडलाईन जरी वाचला असेल, काही काही पेपरमध्ये आल्यात, तर काय आलं माहिती का, रिव्हर हेडलाईन काय बघा मित्रांनो, रिव्हर रिक्लेम्ड, RECLAIMED, रिक्लेम्ड हर पाथ. त्याचा अर्थ काय मित्रांनो, रिक्लेम म्हणजे काय, तिची जी गोष्ट आहे ती गोष्ट तिनं परत घेतली ताब्यामध्ये, त्याला म्हणतो रिक्लेम, एखादी गोष्ट परत क्लेम करणे. तर असे हेडलाईन येतात, रिव्हर रिक्लेम्ड हर पाथ किंवा हर वे, म्हणजे तिच्या नदीचा जो पात्र आहे नदीनं तो परत तिच्या ताब्यात घेतला, असं एक हेडलाईन होती. म्हणजे आपण किती डेव्हलपमेंटच्या गोष्टी केल्या, कितीही गोष्टी केल्या, तर ह्या गोष्टी घडणार आहेत आणि ह्याला जबाबदार सर्वस्वी कोण आहेत, आपणच आहोत. तर त्यामुळं की एखादी गोष्ट करताना डेव्हलपमेंट नक्कीच उपयोगाची आहे, पण डेव्हलपमेंट करताना ह्या बाकीच्या नेचर असेल किंवा निसर्ग असेल, ह्याला तुम्ही धक्का न लावता डेव्हलपमेंट केली तर ती डेव्हलपमेंटच योग्य आहे. नाहीतर त्याचा उलटा परिणाम किंवा ते बुमरँग म्हणतो आपण, ते परत आपल्यावरतीच येऊन कोसळणार आहे. तर अशा प्रकारे आपण एक छोटंसं लेक्चर घेतलं आज. त्याच्यामध्ये थोडंफार तुम्हाला केरळमध्ये काय झालं किंवा कशा घटना घडल्या, त्याच्यामध्ये माधव गाडगे रिपोर्ट, कस्तुरंजन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी एक्सप्लेन केल्या. तर व्हिडिओ आवडला असेल, काही डाऊट असतील तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि काही डाऊट वगैरे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकतात. आज इथं आपण थांबूया आणि लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.